हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर इकडचे सकाळचे 5:45 वगैरे झाले होते। आज थोडा उठायला उशीर झाला। म्हटलं चला आंघोळ वगैरे झाली होती माझी, पण आंघोळीला जायच्या आधी मी बटाटे उकडत लावले होते। म्हटलं आंघोळ व्हायच्या तेवढा वेळ वेस्ट नको जायला, तेवढ्या वेळामध्ये बटाटे उकडून झाले की नंतरचा वेळ वाचेल माझा, म्हणून मग कुकरला बटाटे लावून गेले ते। गॅस मिडियम ठेवला होता, खूप जास्त फुल किंवा खूप जास्त एकदम कमी नव्हता ठेवला। चला तर बटाटे उकडून झाले, ते थंड व्हायला ठेवते। तोपर्यंत ना म्हटलं भाकरी करू, बटाटे थंड होत आहेत तोपर्यंत भाकरी करून ठेवूया। मी आधी तुम्हाला सांगितलं होतं, एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मिस्टर टिफिनला भाकरीच नेतात। तर का ते सांगते, ते म्हणतात ना सोनारानेच कान टोचलेले बरे असतात, तसंच खायचं झालं। त्यांना ना अजिबात भाकरी खायला आवडायची नाही, म्हणजे चपातीत सगळ्यांसाठी जरी भाकरी असेल ना तरी त्यांना खायचे सगळ्यांमध्ये भाकरी असल्या, पण थोडं मग एवढं म्हणजे मनापासून नाही, कंटाळा यायचं त्यांना भाकरी खायला। पण मग त्यांना ना स्लीप डिस्कचा त्रास झाला, मग त्याच्यानंतर त्याची प्रॉपर ट्रीटमेंट वगैरे घेतली, सगळा आराम वगैरे केला आणि मग डॉक्टरांकडे 2-3 वेळा गेलो। आणि मग नंतर कळालं की याच्यासाठी ना फक्त काळजी, लाईफटाईम काळजी घेणं, काही गोष्टी पाळणं हेच म्हणजे उपाय, याच्यावर दुसरा काही असा उपाय नाही आहे। तर तेव्हा डॉक्टरांना विचारलं की इथून पुढे काय काळजी घ्यावी, काय करायला लागेल। तर डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे वजन वगैरे कमी ठेवायचं आणि ज्या हलक्या पचायला वगैरे हलक्या वस्तू आहेत ना असं म्हणजे खायचं, म्हणजे चपाती वगैरे नाही खायची, कारण चपाती पचायला जड असते कंपॅरेटिव्हली भाकरीच्या। मग तेव्हापासून त्यांनी जी भाकरी खायला स्टार्ट केली ना, आता चपाती 1-2 वेळा, एकदा वेळेस खातात, पण 2-3 वेळा चपाती खायला लागली ना तर खूप चिडचिड होते त्यांची। आता त्यांना भाकरीच म्हणजे आवडते। आणि त्या दिवशी त्यांनी बोलता बोलता सांगितलं की ते टिफिनला रोज भाकरी नेतात ना, हे बघून त्यांच्या ऑफिसमधले अजून 1-2 जण पण त्यांनी पण भाकरी खायला सुरुवात केली। एका साईडला भाकरी भाजते तोपर्यंत म्हटलं चपात्यांसाठी पीठ मळून घेऊया। तसं तर आज ना हर्षला स्कूलला सुट्टी होती, त्याच्यामुळे त्याला टिफिन द्यायचं नव्हतं, पण आणि सॅटर्डे असल्यामुळे द्वितीला पण टिफिनला स्नॅक्स काहीतरी देणार होते, स्नॅक्स आयटम काहीतरी देणार होते, म्हणजे नॉर्मल भाजी चपाती नव्हती घेऊन जाणार ती। तर पण ही दुपारच्या जेवणाची तयारी होती। मला ना सकाळीच दुपारचं जेवण बनवून झालं ना खूप छान वाटतं, कधीतरी राहिलं तर तेव्हा ठीक आहे, पण मोस्टली माझा ट्राय हाच असतो की सकाळच्या वेळेसच झालं ना की मग पूर्ण दिवस एक निवांत मिळतो। नाहीतर मग डोक्यामध्ये ते सारखं चालू असतं, दुपारी स्वयंपाक करायचा, दुपारचं जेवण बाकी आहे, बनवायचं असं चालू असतं डोक्यामध्ये। आणि एक सांगायचं तर सकाळच्या वेळेस ना जेव्हा मी व्हिडिओ शूट करते ना त्यावेळेस बाहेर अंधार असतो, त्याच्यामुळे ना नॅचरल लाईट तेवढं घरात येत नाही, किंवा किचनमधली ट्यूबलाईटच आहे किचनमध्ये, पण तिचा पण तेवढा मला व्हिडिओ बघताना कळतं की तेवढं ब्राईटनेस व्हिडिओमध्ये वाटत नाही कंपॅरेटिव्हली। मी इतर वेळेस दुपारी वगैरे जेव्हा व्हिडिओ शूट करते त्यावेळेस छान ब्राईटनेस असतो, तर तेवढं थोडंसं प्लीज ॲडजस्ट करून घ्या। आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक पण करा व्हिडिओला आणि शेअर पण करा। तसं मला वाटतं ह्या भाजीची पद्धत सगळ्यांकडे सेमच असेल। जिरी मोहरीची फोडणी आणि मग त्याच्यामध्ये लसूण घालायचा, हिरवी मिरची घालायची आणि कांदा घालायचा। तुम्ही जर कोणत्या वेगळ्या पद्धतीने करत असाल तर मला नक्की शेअर करा। अद्रक लसूणची पेस्ट वगैरे नाही घालत मी, फक्त लसूण घालते याच्यामध्ये। आणि ना कांदा परतायला ठेवला मी, कांदा परततोय तोपर्यंत म्हटलं बाकीची तयारी करून घेऊया, कारण द्वितीला आज टिफिनला कटलेट्स देणार होते मी। मग मिस्टरांसाठी 2 बटाटे बाजूला काढून ठेवले आणि मग एक्स्ट्राचे जे काही बटाटे होते ते स्मॅश करून घेतले आणि त्याच्यामध्ये ना मग लाल तिखट, मीठ, हळद हे सगळं घालून घेऊया, थोडीशी जिरे पावडर। मग तोपर्यंत कांदा पण परतला होता, मग त्याच्यामध्ये मी बटाटे कट करून टाकते। काही जण कट करून टाकतात, कधी मी कट करून टाकते किंवा स्मॅश करून पण टाकते डायरेक्ट। आज कट करून टाकले आणि मग थोडंसं म्हटलं अजून झाकण ठेवून थोडं 5-1 मिनटं होऊन द्यावं। तोपर्यंत साईड बाय साईड हे मिक्स केले, जे एकत्र मसाला वगैरे टाकला होता ते सगळं पण मिक्स करून घेतलं। आणि ना आपण कटलेट जेव्हा पण बघितलेत ना, ब्रेड पकोडा वगैरे किंवा कटलेट म्हणा, तर ते ना नेहमी आपण ट्रायंगल शेपमध्ये बघितलेत, पण मी ना ट्रायंगल शेपमध्ये नाही करत, कारण ते टिफिनमध्ये त्यांना खूप जागा लागते आणि व्यवस्थित प्रॉपर तेवढ्या क्वांटिटीमध्ये मग देता येत नाहीत। तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले ना तसे मी ब्रेडला मधून कट करून घेते। मी ब्रेडचे कडा वगैरे काही काढत नाही, ते तसेच ठेवते, त्याच्या सकटच मी यूज करते। एका वाटीमध्ये बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि मीठ घालूया। लाल तिखट नाही घातलं तरी चालेल, कारण आपण ऑलरेडी बटाट्याचे जी काही सारण म्हणू शकतो आपण त्याला, ते बनवलं आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण तिखट घातलेलं आहे। तर मग हे आता पाणी वगैरे घालून छान मिक्स करून घेऊया। जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ना ते मी जास्त घट्ट नाही करत, थोडं पातळच ठेवते, म्हणजे एकदम पातळ नाही, मीडियम पण खूप जास्त घट्ट नसतं ते। आता हे बघा, ब्रेडवर मी अशा प्रकारे भाजी लावून ठेवते सगळ्या ब्रेडला। त्याच्यानंतर बेसन पिठामध्ये असं ते कोट करून फ्राय करून घ्यायचे।
तसं तर ही रेसिपी मी काल रात्रीच बनवली होती काल संध्याकाळी नाश्त्याला हेच बनवलं होतं, पण आज द्वितीला टिफिनला परत हीच रेसिपी हवी होती म्हणून म्हटलं चला सकाळी परत बनवून दिली. झटपट होते तशी. आणि हे पकोडे फ्राय करताना ना म्हणजे कमी गॅसवर नाही करायचे, थोडं फुल गॅस ठेवूनच करायचे, कारण कमी गॅसवर करत राहिले ना तर ते खूप जास्त तेल त्याच्यामध्ये शोषलं जातं, कारण बटाट्याची भाजी उकडलेलीच असते आणि ब्रेडला एवढं काही बॉईल करायची जास्त किंवा शिजवायची अशी गरज नसते. त्याच्यामुळे मोठ्या गॅसवरच पटकन फ्राय करून घ्यायचे. आणि मग टिफिनमध्ये भरताना तिला असं मी कट करून देत होते, जेणेकरून तिला फ्रेंड्स बरोबर वगैरे शेअर करायला इझी जाईल. टिफिन वगैरे तर रेडी झालं होतं. म्हटलं चला अजून थोडा वेळ होता, 5-10 मिनटं. मिस्टर तर ऑफिसला गेले होते. द्विती तिची तयारी करत होती. तोपर्यंत म्हटलं चला 5-1 मिनटं आहेत, तेवढ्या वेळामध्ये माझे भांडे घासून होतील, कारण सकाळी द्विती स्कूलला जायच्या आधी ही सगळी कामं झाली ना, किचन वगैरे आवरून झालं ना तर खूप छान वाटतं, कारण त्याच्यानंतर परत 1 तासासाठी माझ्याकडे 1 तास माझ्याकडे खूप मोठा स्ट्रगल असतो किंवा खूप मोठं काम असतं, ते कधीतरी नंतर शेअर करेल मी तुमच्याबरोबर. तर आता ना आधी हे भांडे सगळे मी धुवून घेते, म्हणजे जे खरकट वगैरे असेल त्यांचं काही ते सगळं धुवून घेते. त्याच्यानंतर ना बेसिन पण आधी मी भांडे घासायच्या आधी बेसिन एकदा घासून घेते, कारण घासलेले भांडे मी त्याच्यातच ठेवणार ना, तर मग ते भांडे परत तेलकट होतात जर बेसिन आधी घासून नाही घेतले तर. त्याच्यामुळे मग मी भांडे घासायच्या आधी बेसिन एकदा घासून घेते आणि मग घासलेले भांडे सगळे त्याच्यामध्ये ठेवते. अशा प्रकारे म्हणजे ह्या पद्धतीने भांडे जर क्लीन केले ना, मला असं वाटतं की लवकर भांडे घासून होतात. आणि मग हे सगळं आवरत होते. नंतर मग म्हणजे मी पीठ पण मळून ठेवलं होतं ना चपात्यांचं, मग चपातींचा प्लॅन मी कॅन्सल केला. म्हटलं ठीक आहे आज दुपारी जेवायला पोहे किंवा पास्ता वगैरे असं काहीतरी बनवूया, कधीतरी चालतं असं. मग मी ते पीठ तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण बऱ्यापैकी लेट झाला होता आणि अजून जर मग मी चपाती वगैरे करत बसले असते ना मग खूप कंटाळा आला असता. नंतर लेट झालं की कामं करायला खूप कंटाळा येतो मला. मस्त मग द्वितीला वगैरे सोडून आले, त्याच्यानंतर चेंज वगैरे केला आणि माझं सगळ्यात आवडीचा टाईम, हर्ष तर झोपला होता आणि मग नंतर हा माझा सगळ्यात आवडीचा टाईम असतो की खूप बऱ्याच वेळापासून मला निवांत वेळ मिळतो शांत बसायला, कारण सकाळपासून जेव्हा सुरू झालेली असते ना सकाळ 1 मिनटही बसायला टाईम मिळत नसतो. काही ना काही खूप व्हिडिओमध्ये जेवढे दाखवले ना त्याच्यापेक्षा मध्ये बरीच कामं चालू असतात, म्हणजे वॉटर बॉटल भरणे, रुमाल आणि सॉक्स जरी जागेवर असले ना तरी द्विती आणि हर्षचे तर मीच काढून ठेवते, द्विती तिचे घेते, पण तिचे पप्पा नाही घेत सॉक्स आणि रुमाल. माहीत नाही का ते, आधी मला वाटायचं का नाही घेत, नंतर म्हटलं ठीक आहे जागेवर असतात आपल्याला माहिती आहे, फक्त ते द्यायचं काम असतं. आणि मग मी आता रोज त्यांना रुमाल आणि सॉक्स देते, जरीही ते जागेवर असलं तरी ते माझ्याकडूनच मागतात. आणि मग आता मी तो विषय सोडून दिला की हा असं का करतात, मी आता ॲक्सेप्ट केलं की हे रोज मलाच द्यायचं आहे आणि मग मी ते देते. आणि आता इथे दुपारची वेळ झाली होती. तुमच्याकडे पण असं लहान मुलं असले तर होत असेल, म्हणजे मला आठवत नाही की मी दिवसातून किती वेळा, हा बघा हर्षने ना विराट कोहली सरांचं ड्रॉ केलं होतं पिक्चर, तर 2-3 वेळा त्याने आधी ट्राय केलं होतं. चेहरा एवढा व्यवस्थित नाही आला, पण मला असं वाटतं की त्याच्या एजच्या मानाने छान आलं. तुम्हाला पण जर आवडलं असेल तर प्लीज कळवा, म्हणजे तसं कमेंट्समध्ये सांगा. तर मी सांगत होती दुपार झाली होती आणि मी दिवसातून किती वेळा हा बेड क्लीन करत असेल हे मलासुद्धा आठवत नाही, कारण खूप वेळा मी बेड क्लीन करते. आणि द्विती आणि हर्षला किती सांगितलं की बेडवर नका अभ्यास करायला बसू किंवा काही जे काय असेल ते, तर ते बेडरूममध्ये बेड आणि हॉलमध्ये सोफा, ह्या 2 गोष्टी त्यांच्या फेवरेट आहेत. त्या लादीवर म्हणजे खाली जमिनीवर बसणं त्यांना मला वाटतं माहितीच नसेल, ते बसतच नाहीच खाली. म्हटलं चला आजपासून एक ट्राय करून बघूया की मी एक गोधडी टाकत जाईल खाली आणि मग त्याच्यावर तुम्ही बसत जा, असं त्यांना सांगितलं. बघू आता हे कितपत फॉलो होईल माहीत नाही, वाटत नाही मला तसं ते होईल ते, कारण ते येऊन परत बेडवरच बसणार आणि मग मला दिवसातला कितीतरी वेळ बेड आवरण्यात जातो, म्हणजे खूप वेळा मला बेड आवरावं लागतो. आणि मग आज सकाळी म्हटल्याप्रमाणे मी चपाती केली नव्हती, चपात्यांना सुट्टी दिली होती. म्हटलं दुपारी जेवणासाठी काहीतरी करेल, तर मग इथे पोहे बनवत होते. पोहे ऑल टाईम सगळ्यांचे फेवरेट आहे, म्हणजे मलासुद्धा आवडतात आणि द्विती हर्षला पण खूप आवडतात. म्हटलं चला आज दुपारी जेवायला पोहे बनवूया, तर पोहेच बनवत होते मी इथे. आणि पोहे ज्यावेळेस भिजवते ना त्याच वेळेस मी त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि साखर टाकून घेते आणि मग नंतर फक्त तेलामध्ये ते फ्राय करून घेते. चला तर आता इथे मस्त आमचे पोहे बनवून तयार झाले होते. तिकडे भांड्यांनी बेसिन पण परत सकाळी एवढे भांडे घासून पण परत बेसिन भरलं होतं. आता पोहे वगैरे खाऊन झाल्यावर सगळं परत एकदा क्लीन करून घेईल. होप सो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.